काय आता मल्चिंग 2 बंडल पकडून चालतं. 2 बंडल लावायची 50,000 खर्च धरून चालतो. एक म्हणजे पुरं एका वर्ष. 50,000 आणि नेटचं नेट नाही आपलं नाही सगळं 50,000 कसा आवशीत तेच आवशीत बाहेरचं मजूर असलं 8 जण कधी असले तर जवळपास बायाला जाणार 45,000 रुपये, 42 ते 45,000. बाकी समजून 1 लाख पर्यंत जाते. रुपये जास्त 1.5 लाख रुपये दर खर्च, 1.5 लाख ते 1.5 लाख नाही लागत. 1 लाख रुपये 1 लाख खर्च करायचा, 2 लाख मागरायचे समजा. मग त्याची बरोबर ऑप्शन डायरेक्ट 1 क्विंटल 24 किलो बियाणं झालं. 4.5 लाखांचं. 4.5 मध्ये 1 लाख 1 लाख 3.5 लाख. आता हा लॉट कमी निघेल, त्याच्यानंतरचा लॉट जास्त निघेल. अजून 2 लाख लाल त्यासाठी लाल तोडणं चालू येतं लवकर आहे. म्हणजे मिरच्या हातात आले पहिलेच तोडणं चालू येते. पहिलेच तोडणं चालू असेल पोलन करून लावेल नाही. आपल्या बाहेरची मिरची कसं राहते आपोआपच येते. पण मग सगळ्या मिरची ना हाताने तयार केल्या जाते, समजा हातानेच पोलन करून पावडर लावून तयार झाले. हा पोलन केलं त्याचं एका फुलाला पावडर लागेल बाबा. जी पोलन करेल काय मग तुला डायरेक्ट नाही येत ती. डायरेक्ट डायरेक्ट येते आपल्या शेतातल्या 500 रुपये 1000 रुपये क्विंटलला. पावडर नाही ना, पावडर नाही. म्हणजे ज्याला मग ज्या पावडरचे ते बी काम येते ना आपल्याला. पावडरची फक्त आता या पावडरची याला फक्त फुलाला आता तिकडून परिमाण न राहत ना, त्याचं पावडर लावेल आपण याला. तर नंतर काही विषय नाही. इतक्या दाट मिरची लावली मी लयच पोलन करणं पडा. म्हणजे नाही बाबा आमचा अजून विचार होता, पण बरं झाला आम्ही अजून निघेल. आणखी मिरच्या बारीक करून जास्त वर झाला आता. नाही बरं म्हणजे आता तुम्ही बंद करून टाकलं समजा पोलन करणं. बंद करून टाकलं म्हणजे आता याची लिमिट संपली. आता तर रिकामी कामं करून फायदा नाही. कारण ते कम्प्लीटच उरलं नाही ते. म्हणजे मिरच्या लागेल एकाकडे गेला पंबू 100च्या वरच मिरच्या आहे. मोकळ्याला 100 ते वरच समजा. नर नाही नर पलीकडून